भुसावळ तालुक्यातील साक्री या गावातील दोन अल्पवयीन मुली हे शाळेत जाण्यासाठी सकाळी घरातून निघालेले आहे. परंतु या गावातील एक माथेफिरू तरुणाने ते दोन्ही मुलीला एका विहिरीमध्ये फेकून दिलेलं आहे. आपण बघू शकतो या पाठीमागे या विहिरीमध्ये ते मुलीला त्यांनी ढकलून दिलेला आहे आणि त्यांनी अशी कबुली दिलेली आहे. अशी कबुली दिल्यानंतर पोलिसांचे तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता ते दोघी मुलींना शोध कार्य आता इथे सुरू आहे. नेमका काय घटना घडली, कशी घडली, आपण त्यांच्याकडून जाणून काय झालं होतं, नेमकं काय घटना घडली. मी नारायण कोळी साखरी मी सकाळी जळगाव येथे जात असताना मला विहिरीजवळ गर्दी आढळली. मी चौकशी केली असता आमच्याच गावातील दोन मुली अल्पवयीन मुली होत्या आणि त्या ट्युशनला जात होत्या सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता ट्युशनला जात असताना 10 वाजता आमच्या गावातील कॅमेरे चेक केले असता गावातील ग्रामपंचायत कॅमेऱ्यात असं आढळून आले की रोहन नरेंद्र चौधरी या मुलाने त्यांना गाडीवर बसवून भुसावळच्या रस्त्यानं आणले आहे आणि थोड्या वेळात जळगाव जात असताना असं कळलं की त्या दोघी मुली विहिरीत आढळल्या. नेमकं कारण काय, ढकलण्याचं कारण काय आहे, काय त्यांचे वय असं होतं, काय शाळेची काय दुश्मनी वगैरे नाही, शाळेचा आता तो मुलगा त्या शाळेत नव्हता म्हणून त्याचा तो उद्देश आपण सांगूच शकत नाही काय असेल. परंतु का मुळे अशी घटना काय झाली. त्या मुलगी जनता हायस्कूल साखरी येथे शिकतात आणि त्या सकाळी ट्युशनला जात होत्या. आमची शाळा 11 वाजता भरते, त्यामुळे सकाळी गावात ट्युशन असल्या कारणाकन ट्युशनला जात असल्या कारणाकन त्या ट्युशनला जात होत्या. ट्युशनला जात असताना ही घटना घडली. ज्यांनी ढकलला होता ते मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हो, त्याला आमच्या गावातील 2 तरुणांनी गावात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करून आले आणि आता पोलीस आलेले आहे आणि आता आम्ही काढण्याची प्रक्रिया करीत आहोत. आपण या ठिकाणी बघू शकतो की ज्या 2 मुलीला ज्यांनी ढकललेलं आहे त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि आता या विहिरीतून त्या मुलींना काढण्याची आता इथे ही प्रक्रिया सुरू आहे. गावामध्ये 2 मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याचं सांगितलं जातं. नक्की घटना काय आहे, कशामुळे घडलं? आज सकाळी 2 मुली बेपत्ता झाले म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये माहिती प्राप्त झालं होत्या. दोन्ही मुलींचं वय अंदाजे 15 वर्ष आहे. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केलं. मग त्या शोधामध्ये 2 बॉडी साक्री गावाच्या जवळच विहिरीत सापडलेलं आहे. ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेलं आहे. दोन्ही बॉडी आम्ही पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि नेमका कोणत्या कारणास्तव ही मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे आणि एक संशयित मुलगा आहे त्यालाही देखील आम्ही ताब्यात घेतला. मग ही सर्व गोष्टी आम्ही तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिझन आपल्याला सोबत शेअर करता येईल. घातपाताचा संशय व्यक्त केला जातो असं काही आहे या घटनेत? सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे. म्हणजे एक्झॅक्ट कारण डिसाईड एकदा क्लिअर झाल्यानंतर आपल्यासोबत मी शेअर करेन.